Good morning to all. Today we are going to discuss about the next point in unit number 2, that is organic farming. तो ऑर्गॅनिक फार्मिंग लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय ॲग्रोफॉरेस्ट्री, देअर इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स, टाइप ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट मोर इन ऑर्गॅनिक फार्मिंग. ह्याला मराठीमध्ये सेंद्रिय शेती असं म्हटलं जातं. तर हे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय, ओके, तर त्याचं बेसिक कन्सेप्ट काय आहे, सेंद्रिय शेतीमध्ये काय असतं. ओके, द टर्म ऑर्गॅनिक, ओके, म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे काय, विच इज डिराइव्ड फ्रॉम दी आयदर इट इज ॲनिमल सोर्स ऑर प्लांट सोर्स. म्हणजेच काय की ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ऑर्गॅनिक जे मॅटर आहे, म्हणजे जे तुम्ही फर्टिलायझर म्हणून यूज करता, ओके, दॅट फर्टिलायझर शुड बी फ्रॉम ॲनिमल ऑर प्लांट ओरिजिन. ओके, तर ते ॲनिमल किंवा प्लांट ओरिजिनपासून बनलेलं पाहिजे. म्हणजे जे फर्टिलायझर आहे ते आयदर डेड ॲनिमलपासून बनलेलं पाहिजे किंवा प्लांटपासून बनलेलं पाहिजे. ओके, म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल काही मार्केटमध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर अवेलेबल आहे. सम ऑफ द डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स विच इज प्रेझेंट इन दी मार्केट. फॉर एक्झाम्पल बोन मिल विच इज रिच इन कॅल्शियम ॲज अ सोर्स. ओके, तर बोन मिलचा यूज आपण कॅल्शियम सोर्स म्हणून करतो. ओके, तर कशापासून बनवलेलं असतं, डेड ॲनिमलचं जे बोन्स आहेत त्या बोनचं त्यामध्ये ॲसिड यूज करून, H2SO4 यूज करून त्याचं काय केलं जातं, त्याला क्रश केलं जातो आणि त्याचं जे चुर्रा बनवला जातो बारीक पावडर, दॅट पावडर इज यूज ॲज अ बोन मिल ॲज अ सोर्स ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. ओके, सेकंड पार्ट इज वर्मी कंपोस्ट. ओके, वर्मी कंपोस्ट हे आपण ॲज अ प्लांटच्या सोर्सपासून आपण डेड लिव्ज जे आहेत, प्लांटचे लिव्ज आहेत, ओके, व्हेजिटेबल्स आहे, ओके, असे जे काही व्हेजिटेबल्स आहे आणि प्लांटचं, तर ते अशा व्हेजिटेबल्स किंवा डेड जे ऑर्गॅनिक मॅटर आहे प्लांटचं, त्याच्यापासून आपण वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत आपण बनवतो, ते प्लांटचं ओरिजिन आहे. असे डिफरंट ॲनिमलपासून बनवलेलं आणि प्लांटपासून, शेवाळापासून सुद्धा बायो फर्टिलायझर बनवलं जातं, विच इज व्हेरी रिच सोर्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ मिनरल्स. ओके, त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रोटीन, आयन्स, ओके, डिफरंट. तर समुद्री शेवाळापासून जे फर्टिलायझर बनतो तो खूप रिच सोर्स आहे फर्टिलायझरचा. त्यानंतर असे डिफरंट टाईपचे आहेत. ओके, बायो एन्झाईम बनवला जातो की जे काही वेस्टेज ऑफ फ्रूट्स आहे, ओके, म्हणजे जे काही फ्रूट्स जे मार्केटमध्ये विकलं जात नाही आहे ते लो क्वालिटीचं, असे फ्रूटपासून त्याला काय केलं जातं, त्याला डिकम्पोज केलं जातो आणि त्यांच्यापासून जे एक प्रकारचं प्रोटीन आणि एन्झाईम्स रिच, ओके, लिक्विड फर्टिलायझर बनवला जातो, त्याला म्हणायचं बायो एन्झाईम्स. ओके, अशा डिफरंट टाईपचे जे काय आहेत हे लिक्विड फर्टिलायझर्स. ओके, त्यानंतर सॉलिड फर्टिलायझर्स. ओके, तर ह्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला कुठलंही केमिकल फर्टिलायझर यूज करायचं नाही आहे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, तर ऑर्गॅनिक फार्मिंग इज द प्रोडक्शन ऑफ फूड क्रॉप्स. ओके, एक मिनिट, हा मोठा होत नाही. ओके, ऑर्गॅनिक फार्मिंग इज द प्रोडक्शन ऑफ फूड क्रॉप्स बाय अडॉप्टिंग नॅचरल वे ऑफ फार्मिंग. ओके, म्हणजे नॅचरल म्हणजे आपण जे पूर्वज आपले करायचे, ओके, सुरुवातीच्या वेळेला विदाऊट एनी केमिकल फर्टिलायझर. केमिकल फर्टिलायझरचं जे यूज आहे ते केमिकल फर्टिलायझरचं जे यूज आहे ते कधीपासून सुरू झालं, दुसऱ्या महायुद्धानंतरनं. ओके, त्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो. त्या हरित क्रांतीपासून फर्टिलायझर्स लोक यूज करायला लागले, त्यानंतरनं चांगल्या हायब्रिड सीड्स यूज करायला लागले, तेव्हापासून लोकांचं उत्पन्न वाढलं काही ठराविक वेळेपर्यंत. तर ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे आपल्याला फार्मिंग करायचं ते नॅचरल वे, ओके, नैसर्गिक पद्धतीनं, म्हणजे जे आपले पूर्वज करायचे बाय युजिंग ॲनिमल मॅन्युअर, काऊ डंग, ओके, ॲनिमल युरिन यांचं यूज करून आपल्याला काय करायचं, फार्मिंग करतो, ज्याला म्हणायचं दॅट इज नॅचरल वे. इट हॅज ग्रोन आउट ऑफ द कॉन्शियस इफोर्ट टू इन्स्पायर्ड पीपल टू क्रिएट अ बेस्ट पॉसिबल रिलेशनशिप बिटवीन अर्थ अँड मॅन. सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, आपण जास्तीत जास्त केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड यूज केल्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्याचं किती दुष्परिणाम आपल्या पृथ्वीवरती होत आहेत किंवा आपल्या सजीवावरती किंवा आपल्यावरती त्याचा इफेक्ट होतो आहे, दुसऱ्या ॲनिमलवरती त्याचा इफेक्ट होतो आहे पेस्टिसाइडचा वगैरे. ओके, काही बर्डची संख्या कमी होते कारण पेस्टिसाइड यूज केल्यामुळं जे पेस्टिसाइड खाणारे जे काही किडे आहेत ते किड्यांना खाल्लं की त्यांच्या पोटामध्ये ॲक्च्युअली त्याला आपण बायो अक्युम्युलेशन असं म्हणतो की फूड चेनमध्ये ते काय होतं, ते पेस्टिसाइड जातो आणि त्यांची जी संख्या आहे ते कमी होते, पल्चरची संख्या फॉर एक्झाम्पल. ओके, टॉप कार्निवर्स आपण त्याला म्हणतो फूड चेनमध्ये. सो अर्थ अँड मॅनचे रिलेशनशिप आहे
माणसाचं आणि पृथ्वीचं हे रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं काम हे करतो ऑर्गॅनिक फार्मिंग. कारण ह्याच्यामध्ये आपण सगळे जे फार्मिंग करतो ते बाय युजिंग सोर्स ऑफ ऑर्गॅनिक इन नेचर. द मेन आयडिया बिहाइंड ऑर्गॅनिक फार्मिंग इज झिरो इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्याचं एन्व्हायरमेंटवरती झिरो इम्पॅक्ट झाला पाहिजे. जसं की हाय फर्टिलायझर यूज केल्यामुळं जमिनीमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वाढतो, त्यामुळं जमिनीची जी सॉईल pH आहे ते चेंज होतं, त्यामुळं जमिनीमध्ये असणारे जे काही द नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम, फंगस, ॲक्टिनोमायसिड्स, ओके, दे आर डिक्रीजिंग डे बाय डे बिकॉज ऑफ हेवी यूज ऑफ हेवी यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर और सिंथेटिक फर्टिलायझर. बट नॅचरल फर्टिलायझर यूज केल्यामुळं आपल्याला झिरो इम्पॅक्ट होतो एन्व्हायरमेंटवरती. कुठलंही सॉईल की ज्याला आपण सॉईल मायक्रोफ्लोरा असं म्हणतो, की मायक्रोफ्लोरा म्हणजे काय, बॅक्टेरिया आणि फंगस जे सॉईलमध्ये असते त्याला म्हणायचं सॉईल मायक्रोफ्लोरा. ओके, झिरो इम्पॅक्ट होतो एन्व्हायरमेंटवरती ऑर्गॅनिक फार्मिंग केल्यामुळं. द मोटो ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग इज टू प्रोटेक्ट रिसोर्स अँड प्रोड्यूस सेफ हेल्दी फूड. सगळ्यात महत्त्वाचं जे काही नॅचरल वे प्रोड्यूस करणारं जे काही फूड असतो तो सेफ असतो, हेल्दी फूड असतो, बरोबर की नाही. आजकालच्या लोकांना हे माहिती व्हायला लागलं की ऑर्गॅनिक फार्मिंग न केलेलं फूड, आजकालचे सगळे जे लोक आहेत ते आपापल्या घरामध्ये व्हेजिटेबल प्रोडक्शन करतात मोस्टली बाय युजिंग ऑर्गॅनिक मॅन्युअर. कारण most of the peoples now they are aware of the side effect of the pesticides, heavy dose of using pesticides and fertilizers. ओके, तर ऑर्गॅनिक फार्मिंग पद्धतीने केलेलं जे फूड आहे ते काय असतो, एकदम टेस्टी असतो फूड. ओके, त्यानंतर ना तो सेफ असतो. ओके, विदाउट एनी केमिकल ऑर सिंथेटिक फर्टिलायझर ऑर पेस्टिसाइड्स अँड हेल्दी फूड्स. ओके, द टर्म ऑर्गॅनिक फार्मिंग वॉज कॉइन्ड बाय नॉर्थबॉर्न इन 1940. ओके, ऑर्गॅनिक फार्मिंगचं पहिल्यांदा जे सुरुवातीला लोक ऑर्गॅनिक फार्मिंग करायचे, बट ते एक शब्द त्यांनी पहिल्यांदा टर्म यूज केला ऑर्गॅनिक फार्मिंग नॉर्थबॉर्ननी 1914 मध्ये. द वर्ड ऑर्गॅनिक नॉट जस्ट ओनली रेफर टू ऑर्गॅनिक मॅटर बट ऑल्सो इम्प्लाइज द प्रोसेस ऑफ फार्मिंग बेस्ड ऑन द ऑर्गॅनिक प्रिन्सिपल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, फक्त ऑर्गॅनिक मॅटर आपण यूज केलं ॲनिमल किंवा प्लांट ओरिजिनपासून, ओके, ते वापरून जर शेती केलं की त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग नाही म्हणायचं. तर ते कसं असलं पाहिजे, ऑर्गॅनिक प्रिन्सिपल जे आहेत त्याचे जे तत्व आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे ते तत्व त्याच्यामध्ये आपण फॉलो केलं पाहिजे. म्हणजेच काय की आपण नुसतंच हेवी जास्त आपल्याला आता ऑर्गॅनिक फर्टिलायझर तुम्ही जास्तीत जास्त वापरलं ऑर्गॅनिक फर्टिलायझर, त्याचे पण साईड इफेक्ट आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स करायचं, किंवा आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर सुद्धा किती वापरलं पाहिजे ह्याला सुद्धा एक लिमिट आहे. त्याला म्हणायचं एक बेसिक ऑर्गॅनिक प्रिन्सिपल्स, ओके, तत्व आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगच्या, तर ते आपण मेंटेन केलं पाहिजे. ओके, तर नेक्स्ट पॉईंट, इन 1986 okay, Schofield stressed that organic farming does not only refers to the use of organic matter. ओके, परत 1986 मध्ये ओके स्कोफिल्ड जे नावाचं सायंटिस्ट आहे, ओके, तर त्यांनी काय केलं की त्यांनी म्हणलं की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे फक्त ऑर्गॅनिक मॅटर यूज करायचं नाही आहे फॉर द फार्मिंग, बट इम्फसाइज ऑन द कन्सेप्ट ऑफ फुलनेस इम्प्लाइंग द सिस्टमॅटिक कोऑर्डिनेशन ऑफ डिफरंट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस इन द फूड. ओके, म्हणजेच काय की सगळ्यांना आपल्याला बॅलन्स करायचं आहे. म्हणजेच काय, ऑर्गॅनिक प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करायचं. म्हणजे काय, जास्त हेवी पण आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये टाकायचं नाही आहे. जेवढं जमिनीला रिक्वायरमेंट आहे तेवढंच आपण ऑर्गॅनिक मॅटर त्या जमिनीला दिलं पाहिजे, जेणेकरून सॉईलमध्ये असणारे जे काही बेनिफिशियल फंगस आहेत, सॉईलमध्ये असणारे बेनिफिशियल ॲक्टिनोमायसिड्स आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत, त्यांची संख्या जी आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. जमिनीचं जे pH आहे ते सुद्धा आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. ओके, तर हे काय आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, तर आपण ह्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आपण बघितलं, त्याचं बेसिक कन्सेप्ट काय आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग आपण बघूया. ओके, त्याचं महत्त्व काय ऑर्गॅनिक फार्मिंगचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इट रिलाइज ऑन द टेक्निक सच ॲज क्रॉप रोटेशन. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं क्रॉप रोटेशन. म्हणजे हे टेक्निक कशावरती आधारित आहे, क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे काय की दरवर्षी एकाच शेतीमध्ये दरवर्षी एकच पीक घ्यायचं नाही, तर त्याला अदलाबदल करायचं. फॉर एक्झाम्पल ह्या सीझनमध्ये सपोज एका वर्षामध्ये 2 पीक जर घेत असाल, तर एका सीझनमध्ये तुम्ही राईस कल्टिवेशन केलं की दुसऱ्या सीझनमध्ये तुम्ही त्यामध्ये लेग्युम्स आपण कल्टिवेशन केलं पाहिजे, जेणेकरून लेग्युममुळं नायट्रोजनचं जे आहे नायट्रोजनचं कंटेंट जे आहे ते सॉईलमध्ये इन्क्रीज होतो. ग्रीन मॅन्युअर. ओके, क्रॉप रोटेशन म्हणजे पीक फेरबदल, म्हणजे ह्या सीझनमध्ये एक क्रॉप लावलं दुसऱ्या सीझनमध्ये दुसरं, त्याला म्हणणं क्रॉप रोटेशन, रोटेट केलं आपण. ओके,
तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये क्रॉप रोटेशन केलं जातो. त्यानंतर त्या ठिकाणी यूज ऑफ ग्रीन मॅन्युअर म्हणजे काय की जे प्लांटचं जे लीव्ज आहेत, ओके, जे डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे, कुजलेलं जे काही पालापाचोळा, ओके, किंवा हिरवळ खत, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिस्बानिया वगैरे यूज केला जातो. ते काय केलं जातं, सुरुवातीला पेरला जातो आणि त्याला कापून जमिनीमध्ये गाडलं जातं, ओके, कारण ते तिथंच कुजण्यासाठी म्हणून त्याला म्हणायचं ग्रीन मॅन्युअर, ओके, तो ग्रीन असतो म्हणून. आणि मॅन्युअर म्हणजे खत. सो कंपोस्ट, बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल म्हणजे नीम अर्क वगैरे जे आहे, किंवा पेरूचं जे अर्क आहे, ओके, किंवा रुईचं जे आहे त्याचं अर्क, ओके, हे काय ते बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल आहे. ओके, ह्याचे जे लीव्ज आहेत ते लीव्जला तुम्ही डिकम्पोज केलं आणि त्यांच्यापासून बनलेलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही जर पेस्ट फवारलं, स्प्रे केलं लीफवरती, तर कुठल्याही पद्धतीचा पेस्ट येत नाही, कारण ते बायोलॉजिकल कंट्रोल आहे. ओके, टू मेंटेन द सॉइल प्रोडक्टिव्हिटी अँड कंट्रोल पेस्ट इन द फार्म. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, क्रॉप रोटेशन, ग्रीन मॅन्युअर आणि कंपोस्ट यूज केल्यामुळे काय होतं, सॉइल प्रोडक्टिव्हिटी मेंटेन राहतो. त्यानंतर बायोलॉजिकल पेस्ट मेथड वापरल्यामुळं तर त्याच्यामध्ये फार्ममध्ये पेस्ट कंट्रोलसुद्धा मेंटेन राहतो. हे सगळ्यात महत्त्वाचं एक ऑर्गॅनिक फार्मिंगचं सिग्निफिकन्स आहे. ओके, तर स्ट्रिक्टली लिमिट द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. ह्या ठिकाणी आपण केमिकल फर्टिलायझर बिलकुल पण वापरत नाही. आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप सगळ्यात महत्त्वाचं, जे हायब्रिड आजकाल सगळं जे काही मिळते ते ओनली हायब्रिड. ओनली फ्यू पीपल्स कल्टिवेट द वाईल्ड व्हरायटीज ऑफ व्हेजिटेबल्स अँड वाईल्ड व्हरायटीज ऑफ सम फूड पल्सेस ऑर ग्रेन्स. ओके, म्हणजे काही लोकच आपले देशी भात वगैरे लागवड करतात किंवा पल्सेस लागवड करतात. मोस्ट ऑफ देम फार्मर्स इवन दे कल्टिवेट हायब्रिड व्हरायटीज ऑफ डिफरंट टाईप ऑफ फूड क्रॉप्स. ओके, तर त्या हायब्रिडमध्ये जे काही जे प्रॉपर्टी पाहिजे, जे वाईल्ड व्हरायटीमध्ये असतो ते प्रॉपर्टी नसतो. त्यामुळं ते आपण नुसतंच खातो, पण त्याच्यामधलं जे सत्व आहे, त्यामधलं जे प्रॉपर्टीज आहे ते एकदम कमी क्वांटिटीमध्ये असतं. त्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप इवन दो हाय यील्डिंग व्हरायटी असतील तर त्याच्यामध्ये ते काय प्रॉपर्टीज नसतो. त्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप आहेत, ओके, जे बनानाचे G9 व्हरायटी आहे, ओके, मोठे बनाना असते ते, तर ते हाय यील्डिंग आहेत, बट दे आर लॅक देअर ओरिजिनल प्रॉपर्टी. म्हणजे जे बनानामध्ये जे प्रॉपर्टी असली पाहिजे ते कमी असतो त्यामध्ये, पण ते साईजनं मोठा असतो. असे डिफरंट आहेत. गहूचे नवीन व्हरायटी आहेत. राईस, नंबर ऑफ व्हरायटीज आहेत राईसच्या. ओके, बट आपण वाईल्ड काहीच लोक कल्टिवेट करते. तर ह्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये विदाउट एनी यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपसुद्धा आपल्याला यूज करायचं नाही. दे आर नॉट हेल्दी. ओके, फूड प्रोड्यूस्ड इज ऑफ हायर क्वालिटी. ओके, ह्याच्यामध्ये जे फूड प्रोड्यूस केला जातो ते चांगल्या क्वालिटीचं. हाय क्वालिटी म्हणजे त्याच्यामध्ये क्वालिटी असतो, त्याच्यामध्ये सत्व असते, त्या प्रॉपर्टीज असते, म्हणून त्याला म्हणा हाय क्वालिटी. अँड पजेसेस हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके, वाईल्ड म्हणजे शेवगा जे असेल किंवा हायब्रिड शेवगा, जर आपण कम्पेअर केलं की वाईल्ड शेवगामध्ये जे ओरिजिनल जे प्रॉपर्टी आहेत हे हायब्रिडमध्ये नाही आहेत, त्याला म्हणायचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके, याचे न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाईल्डमध्ये चांगला असतो. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपल्याला वाईल्ड व्हरायटी जे आहेत गावठी तेच आपल्याला कल्टिवेट करायचं. ओके, टू प्रिव्हेंट सॉईल लॉस अँड इरोजन. ओके, कम्प्लिटली सॉईल लॉस इरोजन म्हणजे काय की ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना शेतीमध्ये कुठला ना कुठला पीक असतो. ओके, मोनोकल्चर त्या ठिकाणी केलं जात नाही मोस्टली. त्यामुळं हेवी जरी रेनफॉल झाला तरी ते पहिल्यांदा रेनफॉल जे पहिल्यांदा पानावरती पडतो आणि नंतर ते जमिनीवर पडतो, त्यामुळं माती वाहून जात नाही. ओके, जे द प्लांट्स विच दे फार्मर्स कल्टिवेटेड दे प्रोटेक्ट द सॉईल फ्रॉम सॉईल इरोजन. ओके, ड्युरिंग रेनी सीझन्स. ओके, सॉईल लॉस होण्याचं इरोजन व्हायचं कमी प्रमाण असतो ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. इट प्रमोट बायोडायव्हर्सिटी बाय सपोर्टिंग वाईड रेंज ऑफ क्रॉप्स. ओके, तर ह्या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग केला जातो मोस्टली ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये. एकच क्रॉप कधीही कल्टिवेट करत नाहीत. मोनोकल्चर त्याला आपण म्हणतो, म्हणजे फक्त राईस म्हणजे राईसच नाही लावत, नुसतं काजू म्हणजे काजूच नाही लावत. त्यामध्ये मिक्स फार्मिंग असतो. आपण ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये मिक्स फार्मिंगचं काय कन्सेप्ट आहे आपण बघितलेलं आहे. तसंच सेम ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सुद्धा मोनोकल्चर करत नाही आहेत, मिक्स फार्मिंग असतो. त्यामुळं बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहते त्यामध्ये शेतामध्ये. सपोर्टिंग वाईड रेंज ऑफ क्रॉप्स, भरपूर प्रकारचे क्रॉप असतात, नॉट अ सिंगल स्पेसिस. ओके, दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. नेक्स्ट, इट सस्टेन हेल्थ ऑफ सॉईल. ओके, सॉईलचं हेल्थ मेंटेन राहतो ऑर्गॅनिक फार्मिंगनं. ओके, त्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे वाढत नाही. त्यानंतर इकोसिस्टीम मेंटेन राहतो सॉईलचं. त्यानंतर पीपल्स आर हेल्दी. ओके,
नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज इट रिलायज ऑन इकॉलॉजिकल प्रोसेस. ओके, हे इकॉलॉजिकल प्रोसेसनं चालतं. तुम्ही जे शेती करता ऑर्गॅनिक पारंपरिक पद्धतीने, तर ते इकॉलॉजिकल, त्यामध्ये जे सॉईल मायक्रोफ्लोरा आहे, ओके, त्यानंतर शेतामध्ये येणारे जे काही इन्सेक्ट किंवा पेस्ट आहेत, ओके, त्यानंतर त्याच्यावरती खाणारे जे काही बर्ड्स व्हिजिटिंग करतात, हे काय इकॉलॉजिकल प्रोसेस मेंटेन राहतं. ओके, तेच तुम्ही जर सिंथेटिक केमिकल फर्टिलायझर वगैरे यूज करत असाल, तर केमिकल फर्टिलायझर किंवा पेस्टिसाईड आपण स्प्रे केलं एखाद्या क्रॉपवरती, तर त्या ठिकाणी काय होतं, ते पेस्टिसाईड खाणार, ते किड्याला खाण्यासाठी काही बर्ड्स येणार. ओके, त्यामुळे तिथं इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन होत नाही, कारण तिथं ते पक्ष्याच्या बॉडीमध्ये टॉक्झिक ॲक्युमुलेट होतं आणि ते पक्षी मरून जातो. त्यामुळे इकॉलॉजिकल प्रोसेस ह्या ठिकाणी बॅलन्स राहत नाही. बट ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण कुठलंही सिंथेटिक फर्टिलायझर किंवा पेस्टिसाईड आपण यूज करत नाही. त्यामुळे इकॉलॉजिकल जे बॅलन्स आहे, ते प्रोसेस जे आहे ते मेंटेन राहतं. दॅट मेंटेन द बायोडायव्हर्सिटी cycle adapted to local conditions rather than use of input with adverse effect. Okay, so this is the concept of organic farming. Okay, we have seen the basic concept of organic farming. Organic farming म्हणजे काय? The organic farming म्हणजे use of organic matter which is origin from either plant or animal. Okay, animal किंवा plant origin पासून बनलेले जे काही खत आहे, ओके, ते जे फर्टिलायझरचं आपण यूज करून जे आपण शेती करतो, ते फार्मिंग करतो, त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, तर व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक फार्मिंग अँड देअर सिग्निफिकन्स. ओके, इन नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट टॉपिक, that is urban forestry.